18 दिवसांच्या या मोहिमेदरम्यान शुभांशु यांनी 60हून अधिक वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सहभाग घेतला। त्यात भारतातील 7 प्रयोगांचा समावेश होता। त्यांनी अंतराळात मेथी आणि मुगाचे दाणे वाढवले। शिवाय स्पेस मायक्रो अल्गी प्रयोगात भाग घेतला। अंतराळात हाडांच्या आरोग्यावर होणारे परिणाम अभ्यासले। याशिवाय शुभांशु यांनी अंतराळातून भारतातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला। पंतप्रधान मोदींशीही संवाद साधला। ISSच्या क्युपोला मॉड्यूलमधून पृथ्वीचे अद्भुत फोटो काढले। आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानाचा निरोप घेताना शुभांशु भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी त्यांनी 1984 मध्ये भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मांनी म्हटलेला प्रतिष्ठित संवाद पुन्हा सांगितला। आज का भारत स्पेस से महत्वाकांक्षी दिखता है। आज का भारत निडर दिखता है। आज का भारत कॉन्फिडेंट दिखता है। आज का भारत गर्व से पूर्ण दिखता है। और इन्हीं सब कारणों की वजह से मैं एक बार फिर से कह सकता हूं कि आज का भारत अभी भी सारे जहां से अच्छा दिखता है। एक्सियम 4 मिशन यशस्वीरित्या पूर्ण करून हे 4ही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतले। आरोग्य चाचणी झाल्यानंतर ते आपापल्या मायदेशी परतणार आहेत। पुन्हा 7 दिवस ज्याला वेगळं करून ठेवलं जाणार आहे। 7 दिवस त्यांना मेडिकल फॅसिलिटीज त्यांना देण्यात जाईल। त्यांना सायकोलॉजिकल, त्यांच्या फिजिकल त्यांना मार्गदर्शन केल्या जाईल। त्यांच्यावर कुठल्याही पृथ्वीचा अचानक इथला प्रभाव होऊ नये म्हणून त्याची काळजी घेतल्या जाणार आहे। आणि नंतर मग 7 दिवसानंतर लोकांशी त्यांचा संपर्क येणार आहे। 2027 मध्ये भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असणार आहे। या मिशनसाठी शुभांशु यांचा हा अनुभव मोलाचा ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।